तर नमस्कार मित्रांनो, मी हर्षल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत जो फक्त चित्रपट नाही तर एक धडा आहे. तर ही जीवन शिकवणारी कथा आपल्याला सांगते की प्रयत्न करत राहा, प्रयत्न करणारा कधीच हरत नाही. होय, मी बोलतोय 2006 साली प्रदर्शित झालेल्या द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस या सुंदर चित्रपटाबद्दल. द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस या चित्रपटामध्ये विल स्मिथ आहे, जो की क्रिस गार्डनरची भूमिका करत आहे. आणि विल स्मिथचा खऱ्या आयुष्यातील मुलगा जेडेन स्मिथ हाच या चित्रपटात विल स्मिथच्या मुलाची भूमिका करत आहे. तर मित्रांनो, द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस ही 2006 सालची बायोग्राफिकल ड्रामा फिल्म आहे. आणि ही फिल्म डायरेक्ट केलेली आहे इटालियन डायरेक्टर गॅब्रिएल मुचिदो यांनी. तर या सिनेमाचं बजेट $55 मिलियन एवढं होतं आणि या चित्रपटाने वर्ल्ड वाईड $307 मिलियन एवढी कमाई केली. आणि विल स्मिथने या चित्रपटासाठी ऑस्करची नॉमिनेशन मिळवली. आणि विल असंही म्हणतो की द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस हा मूवी माझ्यासाठी म्हणजे एक थेरपीसारखा होता. या चित्रपटामध्ये विल स्मिथ आणि त्याचा मुलगा जेडेन स्मिथ या दोघांनी खूपच छान काम केलेलं आहे. आणि हा चित्रपट बघत असताना त्यांचा नैसर्गिक अभिनय आपल्याला इतका भावतो की आपल्याला या चित्रपटामध्ये स्वतःची झलक दिसते. विल स्मिथला या चित्रपटासाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळालं होतं, पण मला असं वाटतं की खरी कमाई ही लोकांच्या मनातील जागा असते आणि लोकांच्या मनात जागा कशी कमवायची हे विलला अगदी खूप छान प्रकारे कळतं. आणि खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट क्रिस गार्डनरच्या खऱ्या स्टोरीवर आधारित आहे. आज क्रिस गार्डनर खूप मोठा बिझनेसमॅन आहे, पण एकेकाळी क्रिस गार्डनरला रस्त्यावर झोपावं लागत होतं. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. चला तर आपण आजची कथा सुरू करूया. ही कथा सुरू होते 1981 सालीच्या सॅन फ्रान्सिस्को या शहरात. या चित्रपटाच्या सुरुवातीला पहिल्या सीनमध्ये क्रिस त्याच्या 5 वर्षाच्या मुलाला शाळेत सोडायला जात असतो. त्याच्या मुलाच्या शाळेबाहेर रंगांनी बऱ्याच लोकांनी काही लिहिलेले असतं आणि त्या शब्दांमध्ये हॅपीनेस हा शब्दही आलेला असतो. क्रिस तिथे उभे असलेल्या सफाई कामगाराला लगेच विचारतो की तुम्ही कधी साफ करणार आहात. आणि इथे हॅपीनेसचं स्पेलिंग HAPPYNESS असं का लिहिलेलं आहे. हॅपीनेसमध्ये वाय येत नाही तर आय येतं. आणि गमतीची गोष्ट इथे अशी आहे की या चित्रपटाचं नावच द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस असं आहे. आणि या चित्रपटाच्या स्पेलिंगमध्ये हॅपीनेसचं स्पेलिंग HAPPYNESS असं वापरलेलं आहे. म्हणजे इथे आय नाहीये तर वाय यूज केलेला आहे. क्रिस जेव्हा 28 वर्षाचा झाला तेव्हा तो त्याच्या वडिलांना पहिल्यांदा भेटला आणि त्याने तरुण वयातच असं ठरवलं की त्याच्या मुलासोबत असं होणार नाही. त्याच्या मुलाला माहीत असेल वडिलांचं प्रेम काय असतं. विल स्मिथ म्हणजेच या पिक्चरमधला क्रिस गार्डनर हा एक मेडिकल डिव्हाइस सेल्समॅन असतो आणि हा $5,000 एक बोन डेन्सिटी स्कॅनर विकत असतो. पण सेल हा खूपच खराब असतो. क्रिसने बऱ्याच दिवसात एकही बोन डेन्सिटी स्कॅनर मशीन विकलेली नसते. रस्त्यावरून जात असताना एक माणूस एका महागड्या गाडीतून उतरतो आणि ते बघून क्रिसच्याही मनात प्रश्न पडतो की हा माणूस काय करत असेल. मग क्रिस त्या माणसाला विचारतो की तुम्ही काय करता. तर यावर तो समोरचा माणूस म्हणतो की मी स्टॉक ब्रोकर आहे. आणि हे बघून क्रिसच्याही मनात स्टॉक ब्रोकर बनायची इच्छा निर्माण होते. मग तो दुसऱ्या दिवशी त्या ब्रोकरला भेटायला जातो जो त्याला काल भेटलेला असतो. सोबत ती त्याची बोन डेन्सिटी स्कॅनर मशीनही विकण्यासाठी घेऊन जातो. पण तो ती मशीन त्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये नेत नाही. तो ती मशीन ब्रोकरच्या बिल्डिंगच्या बाहेर एका अनोळखी मुलीकडे देऊन जातो आणि मग तो ऑफिसमध्ये जातो. जेव्हा तो त्या ब्रोकरला भेटून परत येतो तेव्हा बघतो की ती मुलगी आणि ती मशीन दोघं पण गायब झालेली आहेत. आणि हे बघून तो खूप नाराज होतो. क्रिस खूप नाराज होतो कारण की ती मशीन खूप महागडी असते. क्रिसच्या आयुष्यात बरेचसे प्रॉब्लेम चालू असतात
आणि हे सगळे प्रॉब्लेम आणि गरिबी याला कंटाळून क्रिसची बायकोही त्याला सोडून जाते. आता क्रिस आणि त्याचा मुलगा हे दोघेच राहत असतात. एक दिवस क्रिसचे घरमालक येतात, कारण क्रिसने बरेच दिवस झालं भाडं दिलेलं नसतं. मग क्रिसचे घरमालक त्याला म्हणतात की तू इथून निघून जा. क्रिस त्याच्या घरमालकाला विनंती करतो की प्लीज मला काही दिवस राहू द्या, मला काही दिवस राहायची परवानगी द्या. तर यावर त्याचे घरमालक त्याला म्हणतात की माझ्याकडे उद्या रूम पेंट करायला लोक येणार आहेत, त्यामुळे मी तुला इथे राहू देऊ शकत नाही. मग क्रिस त्याच्या घरमालकाला विनंती करतो की मला प्लीज तुम्ही काही दिवस राहू द्या, मी तुमची रूमही पेंट करून देईन. मग क्रिसचे घरमालक राजी होतात आणि त्याला अजून काही दिवस राहायला परवानगी देतात. आणि या चित्रपटातला आता पुढे एक महत्त्वाचा सीन आहे. क्रिस भिंतींना रंग देत असतो, त्याच वेळी त्याच्या घरी पोलीस येतात आणि त्याला घेऊन जातात पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्या गाडीवर काही चलान असतात, त्याच्यामुळे त्याची गाडी जप्त केलेली असते आणि त्याने ते चलानही भरलेले असतात आणि त्याच्याकडे चलानचे पैसे भरण्यासाठी पैसेही नसतात. त्यामुळे ते क्रिसला सांगतात की तुला उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत इथेच पोलीस स्टेशनमध्ये थांबावं लागेल. त्या दिवशी त्याचा मुलगा शाळेत गेलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी 10:15 वाजता त्याचा एक ब्रोकर इंटर्न म्हणून इंटरव्ह्यू असतो. मग तो पोलीस स्टेशनमधून त्याच्या बायकोला फोन करतो आणि त्याच्या मुलाला शाळेतून पिक करायला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस त्याला सोडतात. पोलीस जेव्हा त्याला पकडतात तेव्हा तो त्याच्या घरच्या भिंतीला पेंट करत असतो आणि तो फक्त बनियानवर असतो. पोलीस त्याला तसंच पकडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये नेतात. तो पोलीस स्टेशनमधून सुटतो आणि त्याला इंटरव्ह्यूसाठी उशीर झालेला असतो. त्यामुळे तो ज्या कपड्यात पोलीस स्टेशनमध्ये होता त्याच कपड्यांमध्ये इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. तिथे गेल्यानंतर सगळे लोक त्याच्याकडे विचित्रपणे बघतात, कारण की तो कलरने भरलेले कपडे घातलेले असतो आणि त्याच्या चेहऱ्यालाही कलर लागलेला असतो. फक्त क्रिस गार्डनरच तिथे असे कपडे घालून आलेले असतो. तिथे बाकी इंटरव्ह्यूसाठी जे पण लोक आलेले असतात ते खूप छान सुंदर कपडे घालून आलेले असतात. मग त्याचा नंबर येतो आणि त्याला आत बोलवतात. क्रिस गार्डनर आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेणारे सगळे लोक त्याच्याकडे बघतात, कारण की तो रंगाने भरलेले कपडे घालून आलेला असतो. तर इंटरव्ह्यू घेणारे पण विचार करतात की हा खरंच इंटरव्ह्यू द्यायला आलेला आहे का हा कोणी दुसरा माणूस आहे. पण मग क्रिस गार्डनर ज्या माणसाला आधी भेटलेला असतो इंटरव्ह्यू घेणाऱ्या, तो त्याला ओळखतो. इंटरव्ह्यू घेणाऱ्या 4-5 जणांपैकी क्रिसला कोणीही सिरियसली घेणार नाही हे क्रिसला कळून चुकतं आणि क्रिसला कळतं की हे लोक आता त्याला रिजेक्ट करणार आहेत आणि त्याला ब्रोकर म्हणून इंटर्नशिप देणार नाही. यावेळी क्रिस एक महत्त्वाचा डायलॉग बोलतो. क्रिस म्हणतो, कॅन आय से समथिंग? आय एम द टाइप ऑफ पर्सन, इफ यू आस्क मी अ क्वेश्चन अँड आय डोंट नो द आन्सर, आय एम गोना टेल यू आय डोंट नो, बट आय बेट यू आय नो हाऊ टू फाइंड द आन्सर अँड आय विल फाइंड द आन्सर. त्याला असं म्हणायचं असतं की जर मला एखादी गोष्ट माहीत नाही तर मी ती स्पष्टपणे सांगेन की ती गोष्ट मला माहीत नाही, पण त्या गोष्टीचं उत्तर शोधून काढण्याची जिद्द माझ्यात आहे आणि मी ते उत्तर शोधून काढेलच. हे ऐकून इंटरव्ह्यू घेणारे सगळे लोक इम्प्रेस होतात आणि हा विचार करतात की याला इंटर्न म्हणून घ्यायचं की नाही. मग त्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये एक सिनियर माणूस बसलेला असतो. तो थोडा विचार करतो आणि क्रिसला एक प्रश्न विचारतो. पण हा प्रश्न खूप गमतीदार आहे बरं का. तो क्रिसला विचारतो, क्रिस मला सांग, जर एखादा माणूस विदाऊट शर्ट इंटरव्ह्यू द्यायला आला आणि मी त्याला हायर केलं तर तू काय म्हणशील? आणि यावर क्रिस जे उत्तर देतो ते तर यापेक्षाही खूपच मजेदार आहे. क्रिस त्याला म्हणतो, ही मस्ट हॅव हॅड ऑन सम रिअली नाईस पॅन्ट्स. म्हणजे त्याला म्हणायचं असतं त्या माणसाने नक्कीच कुठली तरी सुंदर पॅन्ट घातली असेल. क्रिस असं बोलल्यावर सगळे खूपच इम्प्रेस होतात आणि हसायला लागतात. क्रिस सिलेक्ट होतो, पण क्रिस जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला कळतं की ही इंटर्नशिप अनपेड आहे, म्हणजे याचे त्याला पैसे मिळणार नाहीत. मग तो पुन्हा विचार करतो की ही इंटर्नशिप करायची की नाही. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच खराब चालू असते, पण तरीही ही इंटर्नशिप करायचा तो निर्णय घेतो. त्याच्या आयुष्यात खूप गरिबी चालू असते
त्याचे दिवस खूप वाईट चालू असतात. आणि पुढे या चित्रपटातला एक खूप फेमस सीन आहे, ज्यामध्ये क्रिस आणि त्याचा मुलगा हे बास्केटबॉल कोर्टवर बास्केटबॉल खेळत असतात. आणि तेव्हा क्रिस त्याच्या मुलाला सांगतो की जर तुला आयुष्यात एक मोठा खेळाडू बनायचं असेल तर त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल. आणि जर तू फक्त बास्केटबॉलच खेळत राहिला तर तू बाकी काहीही करू शकणार नाही. आणि मला हे बिलकुलच आवडणार नाही. क्रिस हे त्याच्या मुलाला अगदी प्रेमानं सांगतो. मग क्रिसचा मुलगा अगदी शांतपणे तो बास्केटबॉल हातात घेतो आणि त्याच्या बॅगमध्ये ठेवून देतो. क्रिस त्याच्या मुलाकडे बघतो, 2 मिनिटं विचार करतो आणि मग क्रिस त्याच्या मुलाला सांगतो, डोंट एव्हर लेट समबडी टेल यू यू कांट डू समथिंग, नॉट इवन मी. यू गॉट अ ड्रीम, यू गॉट अ प्रोटेक्ट इट. पीपल कांट डू समथिंग देमसेल्स अँड दे वॉन्ट टेल यू यू कांट डू इट. इफ यू वॉन्ट समथिंग, गो गेट इट, पिरियड. कुणालाच असं म्हणायचा चान्स नको देऊ की तू एखादं काम नाही करू शकत, अगदी मलाही नाही. तुझं जर एखादं स्वप्न असेल तर ते साकार करण्यासाठी प्रयत्न कर. लोक जी कामं स्वतः करू शकत नाही ते तुलाही सांगतील की तू पण नाही करू शकणार. तुला जर काही हवं असेल तर ते मिळव, तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर. क्रिसचा मुलगा क्रिसला एक स्टोरी सांगतो. तो म्हणतो की एक दिवस एक माणूस समुद्रामध्ये बुडत असतो. मग त्याला वाचवायला एक बोट येते. त्या बोटीवरचे लोक त्याला म्हणतात की चल आमच्यासोबत. पण तो बुडणारा माणूस म्हणतो की नाही, मला माझा देव वाचवायला येईल. मग थोड्या वेळाने परत एक दुसरी बोट येते. तेव्हाही ते लोक त्याला विचारतात की अरे चल आमच्यासोबत, तू बुडशील. पण तरीही तो माणूस तेच म्हणतो की नाही नाही, मला माझा देव वाचवायला येईल. आणि थोड्या वेळाने तो माणूस बुडतो आणि मग स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यावर तो माणूस देवाला विचारतो की देवा, तू मला वाचवायला का नाही आला? मी तुझी खूप वाट बघितली. तेव्हा देव त्या माणसाला म्हणतो की अरे मूर्खा, त्या 2 बोट मीच तुझ्यासाठी पाठवल्या होत्या. ही क्रिसच्या मुलाने सांगितलेली स्टोरी म्हणजे या मूवीतला फार महत्त्वाचा सीन नाही आहे, पण मला सांगावीशी वाटली, तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, म्हणून मी इथे केली. क्रिस गार्डनर हा ॲज अ ब्रोकर म्हणून खूप चांगले काम करत असतो. पण त्याचे खूप वाईट दिवस चाललेले असतात. तो खूप गरिबीच्या परिस्थितीमध्ये असतो. तो रोज धावपळ करत असतो. तो रोज नवीन काहीतरी शिकत असतो. त्याची राहण्याची व्यवस्था नसते. एक दिवस तर इतका वाईट येतो की त्याला मेट्रो स्टेशनच्या बाथरूममध्ये झोपावं लागतं. हा सीन खूपच हृदयस्पर्शी आहे. हा सीन बघणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईलच, यात काही शंकाच नाही. मग खूप कष्टाने क्रिस त्याची आणि त्याच्या मुलाची राहायची व्यवस्था करतो. मग काही दिवसांनी त्याची इंटर्नशिप पूर्ण होते. त्याला नोकरी मिळते, त्याची परिस्थिती सुधारते आणि मग पुढे भविष्यात तो खूप यशस्वी आणि श्रीमंत होतो. आणि या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की या मूवीसाठी विल स्मिथने 20 पाऊंड वजन कमी केलं होतं. आणि या मूवीचे जे सीन्स आहेत ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रिअल शूट करण्यात आलेले आहेत. जेव्हा मी हा सिनेमा पाहिला तेव्हा माझं मन भरून आलं, कारण मला असं जाणवलं आपल्या आयुष्यातही कधी ना कधी असा काळ येतो जिथे आपल्याला सगळं संपल्यासारखं वाटतं. पण आपण जर स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवला तर परिस्थिती ही नक्कीच बदलते. आपण सगळे स्वप्नांच्या मागे धावत आहोत. आपण कधी थकतो, थोडं निराश होतो, पण थांबत नाही. कारण शेवटी द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस म्हणजे काय, तर आनंदाचा शोध, जो कधीच संपत नाही. तर मित्रांनो, जर तुम्ही हा सिनेमा आजपर्यंत बघितला नसेल तर नक्की बघा. हा सिनेमा तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकून जाईल, हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो. जीवनात कितीही संकटं आली तरी आपण हरलेलो नसतो. फक्त थोडा वेळ लागतो हॅपीनेस मिळवण्यासाठी. म्हणूनच संघर्ष करा, विश्वास ठेवा आणि तुमच्या हॅपीनेसचा शोध कधीही थांबवू नका. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. जी गोष्ट आपल्याला समजते ती इतरांना समजेलच असं नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचारच करू नका. हॅपीनेस, आनंद हा दुसऱ्यांकडून मिळत नाही, तो आपल्यालाच निर्माण करावा लागतो. तर मित्रांनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ.
द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस या चित्रपटाच्या रिव्ह्यूवर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी टाटा, बाय बाय.